भगवंत आहे म्हणे, सगळीकडेच भगवंत आहे. शितून सुरुवात झाली होती आपली आणि मग तिथं एक एक गुण वाढायला लागले. आता तो सुखदुःखामध्ये स्थिर राहतो, ढळमळीत होत नाही. हा दुसरा गुण आपण पाहिला आणि आज तिसरा गुण आपण पाहणार आहे. ज्याला खरं साक्षात्कार झाला त्याचं लक्षण काय. पहिला काय पाहिला, सर्वत्र तो भगवंताला पाहतो. सर्वत्र कसं बघायचं भगवंतांना, तर सांगितलं की सजीव गोष्टीमध्ये सुद्धा भगवंत आहेच, पण निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा भगवंत आहे. भगवंतांच्या शिवाय दुसरं काही जगात नाहीच आहे. हे सगळं भगवंतापासून बनलेलं आहे. याची चर्चा आपण केली. सर्वत्र भगवंताला पाहणं जरा कठीण आहे, हा गुण आणणं फार कठीण आहे. म्हणून श्रील प्रभुपादांनी किंवा या आचार्यांनी सांगितलं की काय करा, प्रत्येक व्यक्तीला प्रभू म्हणा. काय म्हणा, याचा मागचा अर्थ काय हो, त्याच्या हृदयामध्ये तो प्रभू म्हणजे भगवंत. म्हणून आपण इतरांना प्रभूजी म्हणतो किंवा प्रभू म्हणतो. त्याचं कारण काय की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत निवास करतात. त्या भगवंतांचाच अंश आहे हा व्यक्ती किंवा तो भगवंताचाच आहे. कधी कधी काय होतं माहिती का, गावामध्ये एक मोठा व्यक्ती असतो, त्याला म्हणतात मालक. काय म्हणतात, आहे तुमच्या गावात आहे मालक, एखादं नाव त्याला, टोपण नाव त्याचं मालक. मग मालकाला पोरगा हाताखाली आला की त्याला आपण मालक म्हणतो, छोटा मालक म्हणतात. बरोबर आहे का, छोटा मालक म्हणतात. म्हणजे काय झालं, त्यांना तेच पाठीला ते काय, वडील आणि मुलगा सेमच. मग कधी कधी काय, माझे एवढे पैसे नव्हते तुझ्याकडे, तुमचेच आहेत ते, वडिलांना देतो तेवढं, बिंदास देऊन टाकतो. म्हणजे तसंच एखाद्या व्यक्तीला प्रभू म्हणतो मी आता, त्यांना प्रभू म्हणत आहे मी आता. याचा अर्थ काय की यांच्या हृदयात भगवंत आहे, सर्वश्रेष्ठ अहम दरिद्र निविष्ट. म्हणून त्या भगवंताचं लेकरू किंवा ते भगवंत स्वरूपच आहे असं समजून सर्वांमध्ये भगवंताला पाहणारे, सर्वांमध्ये भगवंताला पाहणारे. मग काय, डुकरामध्ये सुद्धा, गाढवामध्ये सुद्धा, मुंगीमध्ये सुद्धा कोण आहे, बलगीला वाटतंय ना. आणि महाराजांनी सांगितलं सर्वांमध्ये भगवंताला पहा, सर्वांमध्ये भगवंताला पहा. मग एक स्त्री होती, नवीनच लग्न झालं होतं तिचं. मग तिला पण सांगितलं, म्हणले तू सर्वांमध्ये, घरामध्ये गेले की सगळीकडे भगवंताला पहा. मग पुढच्या बुधवारी ती स्त्री आली आणि महाराजांनी विचारलं, सगळ्यांमध्ये भगवंताचं दर्शन केलंस का तू, तिला विचारलं. ती म्हणली, महाराज सर्वत्र मी दर्शन करू शकते म्हणले, पण एका व्यक्तीमध्ये मी दर्शन करू शकत नाही म्हणले, तिला सासू आहे म्हणले. सासू मध्ये मी काय भगवंताचं दर्शन करू शकत नाही, कारण भगवंताचं दर्शन केलं म्हणजे काय, दोष कसं बघायचे, बरोबर की नाही. म्हणजे तेवढंच काय जमलं नाही. मला सांगायचं तुम्हाला हे होतं की कठीण आहे, हे काम कठीण आहे. तुम्ही जर सगळ्यामध्ये भगवंताचं दर्शन करायला गेला तर दोष पाहणारच नाही आपण कोणामध्ये. सगळ्यांना चांगलं समजावं लागेल, बरोबर आहे की नाही. हा अभ्यास फार कठीण आहे. हा एक साक्षात्कारी पुरुषाचा गुणधर्म आहे. दुसरं सुख आलं दुःख आलं तरी पण तो स्थिर राहतो. आणि तिसरा आज बघणार आहे, एही संस्पर्शया भोगा येवते अत्यंत कोणते यतेषु कोणते बुधा. काय म्हणलेलं आहे की या भौतिक जगामध्ये, किती नंबरचा श्लोक आहे तो, 22 नंबरचा. त्या भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे अर्जुनाला इथे कौंतेय, कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय हा शब्द वापरलेला आहे. आणि तो या सुख आणि दुःखाला शेवट असतो म्हणून त्यामुळे तो भाग घेत नाही. आणि इतकं सुंदर तात्पर्य लिहिलेलं आहे प्रभुपादांनी. दुःख काय येतं या प्रश्नाचं उत्तर आजच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. जोपर्यंत पावसाचा थेंब खाली पडत नाही तोपर्यंत तो शुद्ध आहे. जसा जमिनीच्या संपर्कामध्ये येतो, जमिनीतले काही घटक त्यामध्ये मिसळतात आणि काय होतं, ते पाणी दूषित व्हायला सुरू होतं. जमिनीच्या संपर्कात आलं की पाणी दूषित होतं. आलं का लक्षात तुमच्या? पाणी शुद्धच आहे. तसा आपला आत्मा सुद्धा मंडळीनं शुद्धच आहे. आपण सगळे शुद्ध आहे. कुठपर्यंत? जन्म घ्यायच्या आधी. जसं आईच्या गर्भातनं बाहेर आलो, झपाटिया माया धरी, मायेनं झपाटलं तसा मी अशुद्ध झालो. समजलं तुम्हाला? आणि इथं पुढे काय म्हणलं, दुःखाला सुरुवात कशी झाली, एही संस्पर्शया भोगा. दुःख कधी उत्पन्न होतं, जसं ते पावसाचा थेंब मातीत मिसळल्यावर अशुद्ध होतो
तसं दुःख उत्पन्न होतं कधी, ज्या वेळेला इंद्रिय विषय त्यांच्याशी संपर्क येतो आपला, त्यावेळेला. इंद्रिय शांत आहेत तोपर्यंत काहीच नाही, तोंड बंद आहे तोपर्यंत शांती आहे, डोळे बंद आहेत तोपर्यंत शांती आहे, कान बंद आहेत तोपर्यंत शांती आहे. एकदा कान उघडला, डोळे उघडले, तोंड उघडलं की सुरू झालं, प्रोग्राम सुरू झाला, बटन स्टार्ट झालं, मग दुःख आहे. इंद्रिय जे आहे, इंद्रियांच्या संयोगापासून दुःख उत्पन्न होतं. तुम्हाला जर कोणी विचारलं दुःखाची उत्पत्ती कशी होते, दुःख कसं उत्पन्न होतं, दुःख हे इंद्रियाच्या जाणीवेपासून उत्पन्न होतं. इंद्रिय काय आहेत सगळ्यांना माहिती आहे, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हे प्रमुख 10 तर माहिती आहेत, कान, नाक, डोळे, सगळ्यांना माहिती आहे. त्वचा. तर इथं म्हणलेलं आहे की आणि याच्यातून निर्माण होणारं जे सुख आहे, इंद्रिय सुख, ते सुख टेम्पररी आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. असं का बोललंय इथे, कारण शरीरच टेम्पररी आहे. मला सांगा की मी आता टेम्पररी माणूस आहे, बरोबर आहे का? माझं काहीतरी आयुष्य आहे, किती वर्ष आहे मला माहित नाही, 100 वर्ष नको, वैतागले मी आधीच. तर एक 60-70 वर्ष माझं आयुष्य समजून चालू, 76-78 जे काय असेल. तर त्यामध्ये जेवढं माझं आयुष्य आहे, मी मरणार आहे एक दिवशी. म्हणजे मी काय झालं, या जगामध्ये तात्पुरता आहे, टेम्पररी आहे ना मी. मग मी परमनंट गोष्ट कशी काय बनवू शकेल जी कायमस्वरूपी राहील? बघा आता मी काय काय बनवलंय, यांच्या डोक्याला चष्मा आहे, डोळ्याला, हा कसा आहे, परमनंट आहे का टेम्पररी आहे सांगा बरं? टेम्पररी आहे का नाही? टेम्पररी समजलं, तात्पुरतं. ओके. यांच्या हातात काय आहे, घड्याळ आहे, तात्पुरतं आहे का परमनंट आहे? तात्पुरतं आहे. त्यांच्या हातात पेन आहे, तात्पुरतं आहे का परमनंट आहे? वही, शर्ट, जर्किन, पॅन्ट, चप्पल, ह्यांच्याकडे जेवढ्या वस्तू आहेत तात्पुरत्या आहेत, कारण हा माणूसच तात्पुरता आहे. म्हणजे पूर्णातनं पूर्ण बनू शकतं, हे येणार ईश्वरनिषद मध्ये. अपूर्णातनं पूर्ण कसं काय बनेल? 10 रुपये आहेत आणि 11 रुपये कसं काय देईल तो माणूस? त्याच्या खिशात 10 रुपये, 11 रुपये कसं काय देईल? 1 रुपया फोन पे काय असं म्हणू शकते म्हणून सांगितलं. एकाकडे फक्त 10 रुपये आहेत, तर 10 रुपये असल्या तर तो 10च्या पैकी 1 रुपया देऊ शकतो, 5 रुपये देऊ शकतो, 9 रुपये देऊ शकतो, 10च्या 10 देऊ शकतो. पण 11 रुपये कसं देईल? त्याकडे नाहीच आहे 11 रुपये. तसं आपण पूर्ण नाही तर आपण पूर्ण वस्तू बनवू शकत नाही. आपण टेम्पररी आहे तर परमनंट काय बनवू शकत नाही. कुणी काय आजकाल अशी वस्तू बनवली का की 10,000 वर्ष जिवंत आहे वस्तू, अजून चालूच आहे? नाही. आपण तात्पुरते आहे, त्यामुळे तात्पुरत्याच वस्तू बनवतो. आपण तात्पुरते म्हणजे आपले डोळे पण तात्पुरते, बरोबर आहे का? नाही, तो मेला पण डोळा जिवंत आहे त्याचा, असं होतं ना? डोळे पण तात्पुरते, नाक पण तात्पुरतं, कान पण तात्पुरते, जीभ पण तात्पुरती, आणि त्यामुळे त्यातनं येणारा आनंद सुद्धा तात्पुरता. हे मला सांगायचं होतं, समजलं का? डोळ्याचं सुख किती आहे, कायमस्वरूपी सुख आहे का? एखादं चित्र चांगलं बघितलं की आनंद होते, लगेच डोळ्याकडे दुसरं चित्र टाकलं खराब केलं की दुःख होते. वाव वाव वाव, अरे अरे वाव वाव वाव, लगेच आहे की नाही? डोळ्याचं सुख दुःख तात्पुरतं आहे का? ओके, पुढं चला. जिभायचं आहे ना, जिभेन काय थोडस जर काही चांगलं लागलं, वा काय चव आहे यार, आणि काय केलंय म्हणजे काय झालं, जाणीव झाली. जाणीव सुख परमनंट नाही असं मला तुम्हाला सांगायचं आहे. हे जरा चांगलं लाव रे, काहीतरी म्युझिक. काय लावलंय तू? धिंगाण रांगड धिंगाण. मग काय ते मोहम्मद रफीची गाणी ऐकली काय? शांत असेल नाक. फुलांच्या बागेतून चाललोय गुलाबाच्या, वा वा काय मस्त सुगंध आहे. आणि ती उकिरड्याकडे चालले काय, बरोबर आहे की नाही?
काय इंद्रियांच्या जाणीव्यामुळे होणारं सुख आहे, थोड्या वेळासाठी आहे. त्वचा बरोबर नाही, स्पर्श सुख थोड्या वेळ बरं वाटतंय, नंतर परत जास्त काळ ते चांगलं वाटत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्वचा, नाक, कान, डोळे, अजून काय झालं, जीभ, पंचेंद्रिय, इंद्रियांपासून निर्माण होणारं सुख जास्त काळ टिकत. मग काय म्हणते ना, ते शुरमध्ये बुधा, बुधा म्हणजे बुद्धिमान माणूस, हुशार माणूस असल्या सुखाला लात मारतो असं म्हणलेलं आहे. नको ते सुख, याला काय ते डोळे तेवढ्या पुरतं सुख, कायमस्वरूपी काय का आनंद ते हुशार माणूस शोधत असतो. त्याला म्हणले आत्मसाक्षात्कारी पुरुष, महान व्यक्ती, साक्षात्कारी व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती टेम्पररी गोष्टीच घेत नाही, टेम्पररी सर काहीच घेत नाही. तुमच्याकडे तुम्ही 2 नोटा आणल्या, लहान मुलाच्या यात्रेमध्ये खेळायच्या नोटा मिळतील, माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे, 500च्या 2000च्या 1000च्या जे काय असेल तुमच्याकडे तुम्ही ओरिजिनलच दिसतात नेहमी. मी तुमच्याकडे धरले अशा आणि म्हणलं की खरं खरं सांगितलं मी तुम्हाला, मी खरंच बोलतो, ही एक 500ची ओरिजिनल नोट आहे आणि दुसरी आहे ती डुप्लिकेट आहे. तुम्हाला कुठली पाहिजे? ओरिजिनल म्हणजे तुम्ही बुद्धिमान आहे. जो कोणी डुप्लिकेट सांगून सुद्धा मागतोय तो मूर्ख आहे. तसं गीतेमध्ये सांगितलंय की इंद्रियांचं सुख घ्यायला गेला तर दुःखच मिळेल, तरी सुद्धा घ्यायला जातो म्हणजे तो येणार आहे. स्पष्टपणे म्हणलंय की इथून तुम्हाला 100% दुःखच मिळेल. समजलंय? या गोष्टी जोपर्यंत संसारात तुम्ही लावणार, डोळे घालणार, 100% तिकडून दुःखच आहे. इंद्रियांबरोबर संपर्क आला की दुःख यायला सुरू होते. आता शांत आहे मी शांत आहे आता, पण डोळ्याने काय बघितलं की म्हणजे सुख दुःख सुरू झालं लगेच सगळं. बरोबर आहे का? तोपर्यंत म्हणून डोळे शांत आहेत तोपर्यंत शांत आहे. म्हणून म्हणलेलं इथे की कोण मान्य करेल? अरे हुशार व्यक्ती तो त्याला मान्यच करणार नाही. झोपू नका. हुशार व्यक्ती तर त्याला मान्यच करणार नाही, झोपला तरी तो मान्य करणार नाही झोपले म्हणून, नाही झोपलं म्हणणार. हुशार व्यक्ती कोणी मान्यच करणार नाही की मी असा आनंद का घेऊ. मग त्याचा एक श्लोक दिलेला आहे कुठल्या पुराणात, पद्मपुराणाचा, रमन्ते योगिनो अन्ते सत्यानंदे चिदात्मनि इति रामपदैनासो परम ब्रह्माभिधीयते. हे जे खरी लोक म्हणजे कोण माहिती का? हे योगी लोक. योगी म्हणजे आदित्य योगी नाही, योगी म्हणजे तपस्या करणारे योगी, जे महान संत आहेत ते लोक काय करतात? सत्यानंदापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात. म्हणून जे परम तत्त्वज्ञांचं एक नाव आहे राम. राम या शब्दाचा अर्थ आहे सर्वांना आनंद प्रदान करणारे. राम शब्दाचा अर्थ लिहून घ्या. राम शब्दाचा अर्थ एक, असे अनेक अर्थ आहेत राम शब्दाचे. म्हणून श्रीकृष्णांचं सुद्धा नाव राम आहे. राम म्हणजे म्हणून हरे कृष्ण मंत्रामध्ये जो हरे राम आहे तो कृष्णच आहे, तो जय श्रीराम नाही. मानला तर आहे, जय श्रीराम पण आहे, पण मूळ अर्थ, कारण कुठल्याही मंत्रामध्ये एखादा जर मंत्र म्हणला तर श्रीकृष्णाला उद्देशून तो मंत्र आहे ना, तर त्यामध्ये रामाचा अर्थ कृष्णच आहे. लक्षात तुमच्या? तर श्रीकृष्ण शब्दाचा अर्थ काय सांगा? य आकर्षिती श्रीकृष्ण. जे सर्वांना आकर्षून घेतात त्यांचं नाव कृष्ण, सर्वांना आनंद देतात त्यांचं नाव राम. आलं लक्षात? म्हणून हरे राम मंत्रामध्ये जो राम आहे तो राम म्हणजे कृष्णच आहे. किंवा दुसरा अर्थ सांगितलेला आहे काय? जो राधामध्ये रमतो तो राम. हा पण रामचा अर्थ आहे त्या हरे कृष्ण मंत्रामधला. कुणामध्ये रमतो? राधिका रमण, त्यांचं नाव पण राम आहे. राम राधामध्ये रमतो तो राम. आलं लक्षात? म्हणून हे परम तत्व जे आहे श्रीकृष्ण यांना पण राम म्हटलेला आहे, कारण त्यांच्यापासून आनंद येतो. आणि ज्यांनी ती गोडी चाटलेली आहे त्यांना हे सुख नकोसं वाटतंय. सकाळीच मी कथा सांगितली, सांगू परत, कारण दोघं सोडून देतात. बाकी तुम्ही नव्हतं, तुम्हाला लाभ व्हावा म्हणून सांगतो. रोहिदास नावाचे एक संत होते, जगन्नाथपुरीला चालले होते आणि जगन्नाथपुरीमध्ये त्या ठिकाणी जात असताना भगवान जगन्नाथांचं दर्शन करायला निघालेले होते. गावातून निघाले, रात्र झाली, एका आश्रमामध्ये एका घरामध्ये थांबले
आणि त्या घरामध्ये म्हणले राहू का रात्रभर? ते म्हणले राहावा, नवरा बायको होते. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, रात्र झाली, नवरा झोपला, बायको झोपली, महाराज पण बाहेरच्या खोलीमध्ये झोपले. आणि अचानकपणे त्यांची पत्नी उठली आणि ती पत्नी आली आणि पत्नी म्हणाली, महाराज लगीन करता का माझ्यासोबत? ते म्हणले बाई आम्ही वैष्णव ह्यातली नाही असले, आम्ही फार म्हणजे तू रुक्मिणी माते समान आहेस मला, तू महाराज आणि कशाला हे असल्या खंड्यात पडते मला. आणि त्यातल्या त्यात म्हणले ते ठीक आहे म्हणले, पण तुझा नवरा आज झोपलाय, तू मला अशी बोलतेस. वासना जागृत झाल्यानंतर माणसाला काही कळत नाही. पुढे येणार पुढे श्लोकामध्ये, क्राम क्रोध केले रीते, एवढं बेकार आहे सगळं. राग आणि वासना दोन गोष्टी फार बेकार आहेत. ते म्हणले माझा नवरा अडचणीत करतोय ना. 2 मिनिटं आली म्हणजे कोयतावला घरात कोयता, नवरा झोपला होता, मुडकं वेगळं केलं. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण कृष्ण. एक कोयता होता ऊस तोडायचा, नवऱ्याचं मुंडकं वेगळं केलं तिनं. म्हणले आपल्या मार्गातला काटा निघाला, त्याला मारून आले. म्हणले आता तर लगीन काय चालतं माझ्या? काय बाई आहे म्हणले, 2 मिनिटात नवऱ्याचा काटा काढून आले. असं झाल्यानंतर, आणि ते आता मीडियाचा पण जमाना नव्हता, जुनी कथा येईल 400-500 वर्षापूर्वी. तेव्हा सुद्धा वासना काम करतो. वासना काय सत्यवत कमी होती असं नाही, सगळीकडे आहे हा प्रोग्राम, सगळीकडे आहे. आणि काय केलं त्याने, त्या स्त्रीने नवऱ्याचा खून केला आणि ती स्त्री आली म्हणजे माझ्याशी लग्न करा, मला संग करूया तुमचा, तुम्ही फार सुंदर दिसायला. तसं म्हणल्यानंतर ते म्हणले मी तर तुझ्याशी काही करू शकत नाही म्हणले, आम्ही साधू संत असल्या भानगडीत पडत नाही म्हणले. असं म्हटल्यानंतर ते म्हणले बघ म्हणले, शेवटचं विचारते म्हणले, नाहीतर उद्या सकाळी तुमचा पण प्रोग्राम करेन म्हणले. स्त्रियांची डेअरिंग पुरुषापेक्षा 6 पटीने जास्त असते. चाणक्य पंडित सांगतो, सावधान साधू सावधान. तर काय सांगतो तुम्हाला, पतीला मारलं, त्याला म्हणजे तुझा पण काटा काढते, ती म्हणला सकाळ उठून निघून पळून जाईल. पण या बाईने पकडलं, ओरडायला लागली, म्हणली रात्री माझ्या नवऱ्याला हेनच मारले म्हणली. काय म्हणले, रात्री मला माझ्या नवऱ्याला यानेच मारले आणि मला सुद्धा याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला माझा. सावडीत बैठक बसली, गावकरी आले सगळे, महाराजाला शिक्षा झाली. काय शिक्षा झाली महाराजांना, ज्या हाताने तू हे क्रूर कर्म केलेलं आहेस, स्वतःला साधू म्हणतोस, तुझे दोन्ही हात तोडावेत, कलम करावेत. महाराजांचे दोन्ही हात तोडले गावकऱ्याने, सोडून दिलं. महाराज रडायला लागले, हे जगन्नाथ काय केलं तुम्ही आमच्यावर, तुम्ही तर अनाथांचे नाथ, माझ्यावर हे सगळं संकट ओढवलं तुम्ही सगळं, म्हणून रडायला लागले. जगन्नाथ प्रकट झाले तिकडे, जगन्नाथ पालखी घेऊन आले, पालखीमध्ये बसवलं आणि जगन्नाथपुरीला नेलं त्यांना. आणि त्या ठिकाणी ते रडायला लागले, भगवंता माझा काय अपराध होता, आणि कीर्तन केलं भगवंता या नावाचं. तसं त्यांना दोन्ही हात परत फुटले. आलं लक्षात तुमचं? सांगण्याचा मी कथा का सांगितली, इंद्रिय सुख. हुशार व्यक्ती इंद्रिय सुख पुढे जरी तो विषय आला तर त्याला लाथ मारतो. तो भलेही मरण पत्करेल पण भोग नाही पत्करणार. हुशार व्यक्तीचं लक्षण आहे. आपण भोग करू म्हणणार आपल्याला काय मेलं तरी चालेल पण भोग केला पाहिजे. तुकाराम महाराजांकडे वेश्या आली, तुकाराम महाराजांसाठी तुला पाया पडले, म्हणले तू रुक्मिणी काय साक्षात म्हणले, असं म्हणून तुझ्या पाया पडले. हरिदास ठाकूरांकडे वेश्या आली, हरिदास ठाकूरांनी तिला भक्त बनवून टाकले. म्हणजे हे महान आत्मा जो आहे तो भोग सामने जर फुटणं जरी आला तरी सुद्धा घेत, म्हणजे हे संतांचं लक्षण आहे, आत्मसाक्षात्कारी पुरुषाचं लक्षण आहे. विश्वामित्राला झाला होता साक्षात्कार सांगा.
नाही, विश्वामित्र पाण्यात नाही, शोभरीमध्ये पाण्यात होते. कन्फ्युजन नको. विश्वामित्र जे आहेत 60,000 वर्ष तपस्या केली. 60,000 वर्षानंतर छम 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 पंजनाचा आवाज आला, डोळे उघडले आणि म्हटले कोण आहे? ते म्हटले मी मेनका आहे. पहिले उर्वशी आली वाटतं, रंभा आली, काही नाव पण लक्षात येत नाही, पण अप्सरा आली आणि तपस्या भंग केली त्यांची. आणि पण तेवढं तरी कंट्रोल केलं त्यांनी. नंतर तपस्याला बसली आणि नंतर मेनका आली वाटतं. त्यावेळेला कंट्रोल झालं नाही त्यांना. म्हणजे ठीक आहे, प्रपोजल स्वीकार आहे तुमचं, तारीख काढा. कशाला तारीख म्हणले, ते आताच ओळखून टाकायचं यादी पेक्षा आधी. तिथंच लग्न लावून टाकलं लगेच. त्यांची मुलगी शकुंतला. काय ते लग्न झालं, मुलं सुद्धा झाले, गेले तपस्या करायला. शोभरी मुनींचं तेच झालं, पाण्यात गेले तपस्या करायला. साक्षात्कार होणं किती अवघड आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पाण्यात गेले तपस्या करा, तिथं कन्फ्युज झालं. ते माशाला बघून बाहेर निघले, 50 लग्न केले, 1 नाही 2 नाही. पण तुकाराम महाराज हल्ले नाही. समजतंय नाही किती त्यांना, हरिदास ठाकूरांना किती ते हल्ले नाही. मला हे सांगायचं होतं की योगी, पक्का योगी हलू शकत नाही, त्याला खरं योगी म्हणायचं. हे उगाच आपलं महात्मा पदवी देते. महात्मा कुणाला म्हणायचं माहितीये का? कुणाला एक महात्मा पदवी देऊन जमणार नाही. महात्मा म्हणजे महान असा आत्मा जो कधीच आपल्या ध्येयापासून आढळ होत नाही. त्याला फक्त एकच दिसतंय, पांडुरंग. एका पांडुरंगा वाचुनी अनेकांची स्तुती आपा ब्रह्मात्ये समान. इंद्रियांचं जे सुख आहे ना, हे सुख टेम्पररी आहे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, आमचे गुरु महाराजांचं उदाहरण नेहमी देतो की खरंच ते बघत नाही, काय बघत नाही. आपण कसं आहे, मीठ कमी पडलं तर ताट फेकून द्यायला बसले, बरोबर नाही. परंतु मी एकदा असं ऐकलं की चुकून काय तर मिठाचा पुडा निर्म्याचा पुडा सारखा दिसतोय की, तर स्वयंपाकामध्ये मिठाच्या निर्मास घातला. कारण ते काय आमचं घर नसते, महाराज काही काही ठिकाणी जेवत नाहीत ना, रोज प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळंच असते त्यांच्यासाठी. जिकडे जायचं तिकडे खायचं ना, मग तिकडचं तर त्या गडबडीत त्यांनी काय केलं, निर्मास टाकला त्यामध्ये भाज्यांना. महाराजांनी सगळं तसंच खाल्लं. असं म्हणले ना की खारट लागते, वेगळी चव लागते, काही बोलले नाही. शांतपणे खाल्लं, रात्रभर झुला बुलट्या झुला बुलट्या. नंतर कळलं ते झाल्यानंतर कशामुळे झाले, जेवणामुळे झाले, यांना असं केलं, डॉक्टरने सांगितलं. पण महाराज काही बोलले नाही. हे महान लोकांची लक्षणं असतात. आपण शोध घेऊन दांडकर घेऊन गेलो असतो याकडे, मी महाराज आहे, संन्यासी आहे, तुला समजत नाही का? असंच कशा शिकवले का तुला? म्हणजे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे ना, तो इंद्रियांच्या भावनेच्या पलीकडे गेलेला आहे. थोडासा माईक बिघडला तर मला त्रास होतो इथे. कित्येक वेळा मी बघितलं गुरु महाराजांचा साऊंड सिस्टम एकदम कधी कधी एकदम बेकार असते, तरी सुद्धा महाराज काहीच बोलत नाहीत. कोणाला सहन करतात, ते त्यांना काय नाही, तेवढं जेवढं खाय तेवढं ऍडजस्ट करतात. कारण इंद्रियांच्या जाणीवापासूनच चुक होते ना. समजते का तुम्हाला? म्हणजे एक प्रकारचं महान आत्म्याचं लक्षण आहे. काय लक्षण आहे? की तो कधीच त्या इंद्रियाला किंमत देत नाही. डोळ्याचा प्रॉब्लेम आहे ना, डोळेच काय काय जरी बघितलं ना काहीच होत. हनुमान गेला लंकेमध्ये सीतेला हुडकायला, लंगोटी होती फक्त, लंगोटी. कपडे नाहीत ना घातले हनुमानने, त्याची बॉडी दिसायची, 6 पॅक. काय म्हणतात, बायसेप ट्रायसेप काय असते ते, जिम करून असं बॉडी बॉडी. ते पाहून काही स्त्री आकर्षित झाल्या, राक्षसीने. हे ठीक आहे, त्यांचं पण बरेच लग्नाचे प्रपोजल हनुमंताला आले होते. त्यांनी ब्रह्मचर्य व्रत पालन केलेलं आहे ना, तेव्हा त्यांनी काय केलं, तिकडे लक्ष दिलेलं नाही. पण झाली अशी घटना, लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाच्या त्या ठिकाणी
अनेक स्त्रिया होत्या ज्या नग्न अवस्थेमध्ये होत्या. राक्षसांना काय कसे पण पडलेले पायावर करून, कपडे आरडोड घातलेले. मग हनुमान वरून चाललेले आहे, डोळ्यांनी ते दृश्य पाहिलं, कारण पाहायचं पण होतं की नेमकी सीता कुठं थांबलेली आहे, त्यामुळे हुडकत होते. एवढंच नाही, काही रामायणामध्ये वर्णन आहे की त्यांना उलट पालत केलं हनुमंताने, ही तर आमची सीता नाही तर नंतर विचारायचं की नाही ही सीता नसेल काय, सीता कशी असेल असे कपडे घालले, असं बघायचं ते उलट पालत करून. पण काही सुद्धा हनुमंताच्या मनावर परिणाम झाला नाही त्या स्त्रियांना हात लावून सुद्धा, कारण ते इंद्रियांच्या सुखापासून ते त्यांची पुढे गेली, प्रगती झालेली आहे. आत्मसाक्षात्कारी पुरुष, योगी, महात्मा कुणाला म्हणायचं ते हनुमंत आहे. त्यांना काही फरक पडत नाही, स्त्रीला हात लावला तरी फरक पडत नाही. आणि शेवटचं उदाहरण देतो, श्रील प्रभुपाद महाराज अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यानंतर त्या तिथल्या स्त्रियांना, आता माझं नशीब आहे की तुम्ही चांगले कपडे घालून माझ्याकडे बसलेला आहे. काही स्त्रिया तर डोक्यात पदर घेतलाय, काही धोतर घातलेला आहे. माझं नशीब आहे चांगल्या लोकांपुढे प्रवचन देतो. पण प्रभुपादांचं एवढं नशीब नव्हतं. प्रभुपादांच्या पुढं चक्क नागडीत बसायचे लोक. विदेशामध्ये असंच आहे, समुद्राच्या कडेने गेले तर कपडे घालत नाहीत ते लोक, नागडेच फिरतात असे गळ्यात गळा घालून. तसले लोक येऊन प्रवचनाला बसायचे आणि त्यांना प्रवचन द्यावं लागायचं. म्हणजे मी नशिबान आहे की नाही, आहे की नाही, काय बोलत का तुम्ही? प्रभुपादांचं नशीब नव्हतं एवढं, अशा लोकांना प्रवचन द्यावं लागलं त्यांना. पण प्रभुपाद कधी डळमळीत झाले नाही. अनेक महाराज म्हणून गेले अमेरिकेला प्रचार, देवाच्या नावाचा प्रचार करायला, माघारी आलेच नाही, तिकडच बसले सगळं. त्यांचं घर समुद्राकडला बंगला केला, आलं नाही लक्षात. पण प्रभुपाद महाराज सगळ्यांना प्रचार करून बॅक टू वृंदावन, परत माघारी वृंदावनला. म्हणजे इंद्रियांपासून होणारं जे सुख आहे हे कायमचं नाहीये, हे टेम्पररी आहे, तात्पुरता आनंद आहे, हे त्यांना कळलेलं आहे. म्हणून त्यात भानगडीत ते पडत नाही. त्याचं नाव साक्षात्कारी पुरुष, त्याचं नाव योगी, त्याचं नाव महात्मा. आलं नाही लक्षात. म्हणून असं प्रयत्न आपण केला पाहिजे. यद यद आचरती श्रेष्ठ, या श्रेष्ठ व्यक्तींचा अनुकरण आपण करायला पाहिजे, नाहीतर फार अवघड होईल आपलं. म्हणून रमन्ते योगिना, हे योगी लोक यामध्ये रमण करत नाहीत. सत्यानंदेची दातमणी एकदा जर पांडुरंगात लाचावले मन लागली सी गोडी आदे जीवन सोडी ऐसे झाले आवडे रूप गोजिरे सगुण. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा तुझे रूप इतकं सुंदर आहे की पाहिल्यानंतर आता दुसरं काय पाहायची इच्छाच होत नाही मला. आणि मग मलाही वाटतं असं आपलं कधी होणार. पांडुरंग दिसलाच नाही आम्हाला. खरं जर पांडुरंगाचं दर्शन झालं असतं ना तर ह्याला जगातलं काहीच चांगलं वाटलं नसतं. पण आपल्याला पांडुरंगाचं घेऊनही दर्शन झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला पुन्हा संसार चांगलाच वाटतो. बायकोनं किती जरी लाता घातल्या तरी नवरा परत जाणारच होते. असं गाढवाचं गाढवीचं उदाहरण दिलेलं आहे शास्त्रामध्ये. ती गाढवीन काय करते, अशी लात मारते मागं, अशी लात मारते मागं. बघितलं तुम्ही? कुणाला? गाढवाला, मिस्टर गाढव, आणि त्याला लात मारते. तरी ती गाढव काय ते गाढवीला जाऊन परत ते चिकटते तिकडे. म्हणजे हाच या जगातला प्रोग्राम आहे. किती जरी मायेच्या लाता खाल्ल्या तरी माणूस काय सुधरत नाही. मग त्यांच्यासाठी हा श्लोक आहे. भगवंत म्हणतात की सुधरा, हे सगळं टेम्पररी आहे, यातनं बाहेर पडा. हे स्पर्श सुख आहे, यातनं बाहेर पडा. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, नायम देहो देह भाजानुलोके कष्टान कामान भुजाये हो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्धे तस्मा. हे श्लोक कुठला आहे? श्रीमद भागवतातला. ऋषभदेवांनी आपल्या 100 मुलं होती ऋषभदेवांना, त्यांना उपदेश करताना पहिला श्लोक सांगितला, नायम देह देह भाजानुलोके. मुलांनो, हे जे सुख आहे ना, हे सुख कुत्र्या मांजराला डुकराला सुद्धा मिळतं म्हणले. हे इंद्रियापासून निर्माण होणारं सुख, तुम्ही त्यात अडकू नका, तुम्ही त्यात पडूच नका म्हणले. कुठला बाप आपल्या मुलाला सांगेल? आजकाल जर बाप एखादा मुलगा म्हणला की मला लग्न नाही करायचं आहे, तर ते बाप काय करते, त्याला जीव मारायला बसले. बरोबर आहे की नाही? तू आमच्या कुळाचं काही नाव खराब करतोस का?
संन्यास घेऊन, असं म्हणणारे बाप आहे. पण एक बाप असा होऊन गेला, त्याचं नाव ऋषभदेव. भागवतामध्ये उदाहरण आहे. ते म्हटले त्यांना 100 मुलं होती आणि 100 मुलांना उपदेश केला त्यांनी आणि ते म्हटले, मुलांना तुम्ही लग्नच करू नका म्हटले, तुम्ही केवळ भगवंताचं चिंतन करा म्हटले, मनुष्य जीवन त्यासाठी आहे. बापांनीच मुलांना सांगितलं ना, आणि बिनकामाचं कष्ट करू नका म्हणले. पहिला श्लोक आहे. आणि ते साक्षात भगवंतच होते ऋषभदेव, साधारण बाप नव्हता ते. म्हणले नायम देहो, हे पुत्रांनो, मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचं कारण नाही, कारण असं सुख डुकरांना सुद्धा उपलब्ध आहे. स्पष्टपणे दिलं इथं. त्यापेक्षा जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, त्यामुळे तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला दिव्य सुखाचा उपभोग करायला मिळेल. विषयाविनी वर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोपेक्ष परम दृष्ट्वा निवर्तते. हे सुख सोडून तरी बघा. आनंदामांबुधी वर्धनम, इतका मोठा सागर आहे, समुद्र आहे सुखाचा. या सुखाकारणे देव वेडावला, असं सुख, जबरदस्त सुख आहे मंडळी. फक्त तुम्हाला ते कधी भेटणार माहिती आहे का? हे सोडलं एक कंडिशन आहे, हे घरातलं सुख सोडलं तर मग अध्यात्मातलं सुख मिळेल. तुम्ही म्हणता सत्संगाला का नाही आलो? नाही, जरा आमची मुलं बारकी आहे, नातू बारकी आहे, तर त्यामुळे मला सांभाळायला लागतं. ठीक आहे, आनंद नाही भेटणार. भेटणार की त्या मुलांना खेळवण्यामधला थोडासा आनंद तुम्हाला भेटणार, लहान लहान मुलांना. पण संतांच्या संगतीमधला जो आनंद आहे तो शुद्ध स्वरूपाचा, अमर्याद, अनादिकाळासाठी तो नाही तुम्हाला भेटणार घरी बसून. आलं लक्षात? सगळं एक उदाहरण दिलेलं. म्हणून म्हटलेलं आहे की भगवंत म्हणतात विषयाविणी वर्तन्ते. तुम्ही जेव्हा हे खालचं संसाराचं सुख सोडले ना, तरच तुम्हाला आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती होईल. आणि बरेच महान महान लोक आपल्याकडे आहेत, ते नेहमी मला सांगत असतात, महाराज संसार करून सुद्धा परमार्थ करता येतो. असे सांगणार काही कमी नाही. ते काय करतात, सांगतात की मला तुम्ही सांगायचं आहे बरं का, तुम्ही संसार करताय का नाही, खरं सांगा, परमार्थ खरं शक्य आहे का हो? परमार्थाची व्याख्या सांगायला किती कठीण आहे का नाही हो? घर सांभाळून सगळं करायचं अवघड आहे की नाही? सत्संगला येणं, नामजप करणं, दान धर्म करणं, यात्रा करणं किती अवघड आहे संसार लोकांना, माहिती का? वेळ काढतात नाही, वेळ मिळाला तर पैसा नाही, पैसा आहे तर वेळ नाही. बरोबर आहे की नाही? किती किती समस्या आहे. वेळ पण आहे, पैसा पण आहे, पण घरातून बाहेर निघू देत नाही. अशी काय लोकांची आहे कंडिशन. वेळ आहे, पैसा आहे, पण सत्संग आणून सोडाय कोण नाही. काय करायचं? काय समस्या संसारामध्ये आहे. आणि त्यामुळे इथं ऋषभदेवाने स्पष्टपणे सांगितलेल्या मंडळीनो की तुम्ही काय करा की दिव्य सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही भौतिक सुख सोडून द्या. आता या हातामध्ये माझ्या एक वस्तू आहे, भगवद्गीता आहे माझ्या हातामध्ये. ही भगवद्गीता मला एकच हाताचं समजा, ठीक आहे? ही भगवद्गीता माझ्या हातामध्ये आणि मला आता पाणी प्यायचं. काय करू? काय करू? का बोलत नाही तुम्ही? भगवद्गीता खाली ठेवावं लागेल, मग पाण्याचा ग्लास घ्यावा लागेल, पाणी प्यावं लागेल. बरोबर आहे की नाही? असं कसं पाणी पिणार? हे खाली ठेवावं लागेल. तसं तुम्हाला या भगवंताच्या मार्गातलं सुख पाहिजे असेल ना, तुम्हाला ते भौतिक संसाराचं सुख खाली ठेवावं लागतील. तुम्हाला ते बी पाहिजे, हे बी पाहिजे, दोनों बी हात में लढले, असं नाही होणार. कुठं तरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि मगच भगवंत सुख देईल. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, असं होत नाही. शादी का लड्डू खाया तुम्ही पछताय, नाही खाया तुम्ही पछताय. तर ठीक आहे, मला हे सांगायचं तुम्हाला की जर आनंद पाहिजे असेल संसारामध्ये खरंच, तर भगवंतच आनंद देऊ शकतात. त्या भगवंताचं एक नाव आहे नित्यानंद. काय नाव आहे? जो नित्य आनंद देऊ शकतो हे भगवंताचं नाव. आनंद घन भगवंताचं नाव काय? आनंद घन भगवंताचं नाव आहे. म्हणजे भगवंतच खरा आनंद देऊ शकतात. या संसारामध्ये
संसार कसं माहिती का मंडळीनो, प्लास्टिकच्या खेळण्यासारखा आहे. यात्रा भरली, यात्रेतनं प्लास्टिकच्या खेळण्याचा सेट आणला, त्यामध्ये कुकर आहे, मिक्सर आहे, भांडी आहे, सगळं आहे. मग काय करते आई, काय करते, मुलगा फार त्रास देत असतो, स्वयंपाक करू देत नाही, पिठात हात घालते, मध्येच रांगत येते, पिठात हात घालते. म्हणून आई काय करते, त्याला पायाला सुतळी बांधते अशी, आणि सुतळी बांधून कुठेतरी खाटेला वगैरे बांधते, आणि त्याला काय करते, एक खेळण्यात बाजारात आणून खेळायची भांडी देते. आणि ती मग काय करतं, पोरगं खेळत असतं. मग प्लास्टिकचा तवा, प्लास्टिकचा गॅस, त्यात गॅस नसतो आतमध्ये, पेटत बी नाही ते काय करते, वाळू आणते, माती आणते, झाडाचे पाणी आणते, त्याची भाजी करते, भात करते, सगळं करते. ह्यात 1 तास 2 तास निघून जाते, मग ती आईचा स्वयंपाक होते. बरोबर आहे का? आणि मग काय होतं, नंतर 1-2 तास झाल्यानंतर त्या बालकाला भूक लागते, मग ते रडायला लागतं. आई म्हणजे रडतोस का, भूक लागली, मग खा की, तू बनवलं भारतात, तू बनवली भाजी खा की. त्याने नाही, त्याला बालक आहे, पण त्याला ते कळतंय की ही माती खाऊन घ्या माझं पोट भरत, ही खोटा भात आहे, ही खोटी भांडी आहे. पण ते गुंतलं की 1-2 तास खेळायला. अगदी याच प्रमाणे मंडळीनो, भगवंताने आपल्याला हा सेट दिला खेळण्याला प्लास्टिकचा. ही नवरा, ही बायको, ही खुर्ची, ही घर, ही गाडी, ह्याच्यासंग आपण गुंतलोय, 10-20-30 वर्ष झालं गुंतलोय खेळायला. त्याला खेळतोय, पोट काय भरेल ना, आनंद काही येईना, मग त्याला त्या भांड्यासंग खेळतोय, पण मजा काही येईना त्यात. जेव्हा खरी भूक लागते ना, तेव्हा आपल्या आईकडेच जावं लागतं. बरोबर आहे की नाही, रडत रडत. तसं खरंच सुख पाहिजे असेल, आमच्या विठाईकडेच जावं लागेल, आमच्या विठोबाकडेच जावं लागेल, रडत रडत जावं लागेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे खेळण्याचा शेट आहे, बारकाय, प्लास्टिकचा आहे सगळं. हे काय पडणार आहे दिवशी, सगळं बंगाराला घालावं लागणार सगळं. पण ते गुंतलंय माणूस, त्याला 30-40 वर्षाला गुंतलंय, तर काहीच निघत नाही, पोट भरत सुख येत नाही. आणि म्हणून इंद्रियांचं सुख, जाणीव पासून होणारं सुख आहे, त्याला फाटा द्या आणि खऱ्या सुखाच्या शोधामध्ये जावं. खरंच सुख कुठे आहे शोधा, नाहीतर फार वैतागून जातं. नंतर माणसं किती ठिकाणी जाऊन येतात, पण खरंच सुख नेमकं काही लोकांना कळत नाही. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, काय समस्या होते, शक्नोती हे वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवं वेगम संयुक्तः स सुखी नरः. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियाचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या आवेगांना आवरू शकला, तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगामध्ये तो सुखी असतो किंवा आहे. जबरदस्त श्लोक आहे, डायरेक्ट वॉर्निंगच दिली भगवंताने गीतेमध्ये. कधी? मृत्यूच्या पूर्वी, मृत्यू येण्यापूर्वी हे सगळं कंट्रोल करा, कान, नाक, डोळे सगळं, तरच तुमचा उद्धार होईल. त्यातलं एक जरी इंद्रिय गडबड केलं तर पुन्हा माघारी यावं लागेल या जगामध्ये. आलं लक्षात तुमच्या? म्हणून वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियाचा आवेग सहन करू शकला, म्हणजेच काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला, तरच तो सुखी राहू शकतो. म्हणून हा आवेग जो आहे ना, सगळ्यात त्यात पण 2 महत्वाचे डेंजर माणसं आहेत. त्याचं नाव आहे क्रोध आणि दुसऱ्याचं नाव आहे काम. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा. हे काम आणि क्रोध कुठून उत्पन्न झालेले आहे मंडळीनो? रजोगुणातून उत्पन्न झालेलं आहे. हे रजोगुणाची 2 आउटपुट आहेत, काम आणि क्रोध. ही 2 पिल्ल आहेत, पिल्ल रजोगुणाची. ते गीतेमध्ये श्लोक आहेत, वळीने श्लोक आहेत, त्याच्यामध्ये वर्णन आहे की काम आणि क्रोध कसं उत्पन्न होतं. आहे तो विषय अनुपुंसा. संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो अभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृति विभ्रमा स्मृति विभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति विनश्यति. काय असेल ते काय सांगितलं इथे? म्हटलंय पहिलं ध्यान होतं, ध्यान डोळ्यांनी. माणूस बघतोय, काय बघतोय? विषय बघतोय कसा आहे. आणि नंतर मग काय करतोय तो? हळूच त्याला
फोटो काढून घेतो डोळ्यामध्ये, काय सुंदर बसतोय, आणि मग त्याचं ध्यान सुरू होईल हृदयामध्ये, मनामध्ये. मग ते ध्यान करतोय ध्याय तो विषयात तुमचा संघच तेशी उपजा आहे. संघ केला ना एक प्रकारे. बघा, आपण संघाचे अनेक प्रकार आहेत. डोळ्याने बघितल्यानंतर पण एक प्रकारचा संघच करतो आपण त्या व्यक्तीचा. कानाने ऐकल्या, फोनवर बोलला की नाही, एक प्रकारचा तो संघच झाला. आणि तोंडाने बोलला, प्रत्यक्ष भेटला, तो पण संघच झाला. म्हणजे पहिले संघ केला विषय लोकांचा, आणि मग काय झालं, संघात संजय ते कामा, तुमच्यामध्ये पण ते काम वासना आली. कारण ती पुढच्यात होती, त्या संघ बोलला, त्याची तुमच्यात आली. कामेश क्रोधेश, त्या कामाचं पिल्लू आहे क्रोध, राग. मला राग येत आहे, काय करू? राग तर बऱ्याच सगळ्यांनाच आहे. कुणाला थोडा आहे, कुणाला मध्यम आहे, कुणाला जास्त आहे. राग आहे की नाही मंडळीनं? खरं खरं मान्य करा तुम्ही. कुणाला राग येत नाही हात वर करा. कुंभारमध्ये पण राग येत नाही, खरं सांगा. हात वर केलंय तुम्ही? नाही केलं? पलीकडे केलं. येत नाही त्याचं म्हणलं तुम्ही. राग हा येतोच मंडळीनो, फक्त प्रमाण कमी जास्त आहे. राग येत नाही फक्त तुकाराम महाराजांना. योग्य स्वरूपामध्ये राग पण येतो त्यांना येत नाही असं म्हणता येत नाही. हनुमंतालाही राग नाही येत, पण राग आला तर लंकाच जाळी. आणि त्यामुळे राग असतो प्रत्येकालाच, पण याचं सुद्धा नियंत्रण मरण्यापूर्वी करावं लागेल तुम्हाला. नाहीतर बघा, जो रागीट व्यक्ती तो कधी सुखी राहू शकत नाही आयुष्यामध्ये. बरोबर आहे का हो? मी काय बोललो बरोबर आहे? राग आला की जो कामी पुरुष आहे तो पण सुखी राहू शकत नाही जगात. वैतागून जातो तो, किती लपडे. आणि क्रोध, राग आलेला व्यक्ती, त्याला राग येते म्हणून माणसं 10 फूट लांब राहते बस. म्हणजे इतकं भयानक राग आहे एखाद्या व्यक्तीला, तर राग पण चांगला नाही, क्रोध पण, काम पण चांगलं नाही, क्रोध पण चांगलं नाही. याला कंट्रोल केलंच पाहिजे. कसं कंट्रोल करायचं? काहीतरी उपाय केला पाहिजे. एकदा एका महाराजांकडे एक महिला आली, माताजी, आणि माताजी म्हणली, मला महाराज लय राग येतोय बघा. म्हणले, कोणाचा राग येतोय? म्हणले, तर म्हणले, माझ्या सासूचा लय राग येतोय मला. म्हणले, सासूचा तर सगळ्याच राग असतो. म्हणले, नाही पण मला लयच येतोय म्हणले राग. सासूचा लय राग येतोय म्हणले. मग लय बडबड करत होती माताजी. महाराज म्हणले, काय उपाय आहे का हो तुमच्याकडे? म्हणजे सून चांगली होती का नाही? काहीतरी उपाय शोधती राग येऊन म्हणून. त्या सासू बघितली की माझं मस्तकच हालते म्हणली. सासूला बघितलं की तोंडच माझं थांबत नाही म्हणले, काहीतरी उपाय सांगा. त्याने काय केलं, ते राग येतोय म्हणल्यानंतर महाराज म्हणले, इकडे म्हणले. महाराजांनी काय केलं, खिशातून एक असा हात घातला आणि एक असं नाणं काढलं. नाणं, पैसे, रुपये, 5 रुपये ठोकळा असेल काय 10 रुपयाचा, आणि महाराजांनी असं पकडला. होम भरून घ्या की, तुम्हाला राग नाही ना? काही शेंड्यावर जाईल. कधीच रागाला जाणार न व्यक्ती होतो म्हणजे हे कृष्णा. काय बघू, माझ्या बरोबर राहतेच म्हणजे विचार करा तुम्ही. कधीच रागाला, कधीच आतापर्यंत मी त्यांना बघितलं नाही रागाला गेले. काय भगवंतांनी विशेष त्यांना दिलेलं आहे वरदान. तुम्हाला सांगायचं होतं, ते रुपया काय ठोकळा दिला त्याने. ठोकळा दिला त्या सुनेला आणि म्हटले, हा ठोकळा घ्यायचा म्हटले, आणि काय करायचं, राग आला की तोंडात टाकायचा. राग आला तोंडात टाकायचा, जोरात तापायचा. दाबून धरायचा म्हणले. ती म्हणली, काम करेल ना ठोकळा? 100% म्हणले, मंत्रून दिलाय म्हणले. मंत्रून दिलाय म्हणले, ठोकळा 100% काम करणार म्हणले. असं म्हणल्यानंतर सून म्हणली, बरं झालं बाई. म्हणजे सारखी त्या, मला काही राग सहन होत नाही, रोज भांडणं जाईल आमच्या घरी म्हणली. काय केलं, घरी गेली. घरी गेल्यानंतर सासू बी काही कमी नव्हती बरं का. कसं आहे, टाळी एक हाताने कधी वाजत, सासू बी काही कमी नसते त्या. मग सासूने काय केलं, आली सून आली, कुठे गेली म्हणली. राग झाला लगेच.
तिला राग झाला, कारण विचारलं बाहेर जाताना कुठे राग येते तिला सारखाच राग यायचा. तिला लगेच आठवलं, तिने काय केलं, ठोकळा लगेच टाकून दिला तोंडामध्ये, दाबून धरला. सासू आता पुढे बोलच ना, म्हणजे बसल्यावर काय बोलायचं पुढे, सासू काहीच बोलले नाही. परत सुनेनं कामाला सुरू केलं की सासूची कुचकुच सुरू झाली लगेच. काय झालं, भांडस नीट घातलं रे, हेच नाही केलं, झाडूच नीट मारला नाही, हेच करते, अशीच करते, तसं करते. तिला लगेच राग यायचा. राग आला, तिने काय केलं, ते ठोकळा राग आल्या टाकायला सांगितलं तिने. हिने तोंडात दाबून कायमचा झाला ठोकळा, एका साईडला ठेवायचा, राग आला की दाबून धरायचं मस्त, असं करायचं. असं करता करता लई नाही मंडळीनं या बुधवारी ठोकळा दिलता. पुढच्या बुधवारी तो कॉईन ते घेऊन काय फरक बिरक पडला नाही बघायला महाराजांनी बोलवलं. ते आली बुधवारी, महाराज म्हणली खरंच तुमचा उपाय झाली नाही म्हणली, मंत्र तर असा मारलाय म्हणली तुमच्या ठोकळ्यावर म्हणली. ते म्हटले या आठवड्यात एकदा सुद्धा मला राग आला नाही म्हणले, कसला मंत्र टाकला म्हणले. आणि म्हणली सासू मध्ये काय बदल झाला नाही म्हणली, सासू मला नेहमीसारखीच वागत होती म्हणली, पण 2-3 दिवस झालं बघते म्हणजे सासू सुद्धा माझ्यासमोर प्रेमाने वागायला लागली म्हणजे. कळली का सगळ्यांना, तुम्हाला हातवरती करा, नुसतं बसायचं नाही ठोंब्यासारखे, हात वर करा, तुला कळले बोललं. ते म्हणले काय झालं सांगा मला या गोष्टीमध्ये, कोणीतरी आवडतं घेतलं, शांत होते. किती बोलणार आहे सासू, बोलून किती बोलणार आहे, ही बोलतच नव्हती ती. असं काय महाराज म्हणले हा मंत्र वगैरे काय नव्हता, ते नाटक केलं. म्हणले तुझी जीभ शांत झाली म्हणले, ठोकळा दाबून धरले तोंडामध्ये म्हणले, आणि त्यामुळे म्हणले तुझ्याच जीभेमुळे भांडण लागत होतं म्हणले. आयुष्यभर जर शांत राहिली थोडस तर अशा प्रकारे त्या स्त्रीचा राग कमी आला. तसं आपण सुद्धा काहीतरी प्रॅक्टिकल प्रयोग केला पाहिजे मंडळीनं. राग येत असेल तर ठोकळ्याचा नका करू, ते माहित झालं तुम्हाला, दुसरं काहीतरी करायला पाहिजे तुमच्या. चुकून हात जाईल म्हणतात प्रभू ठोकळा, मग अवघड येईल माझ्यावर नंतर. ते सांगितलं तर म्हणणार आहे प्रयोग आहे, तसा काही प्रयोग करू नका कोणी, दुसरा काही प्रयोग करा. ठोकळा नाही माझ्या लात आहे. काहीतरी प्रयोग केला पाहिजे आपण. जेव्हा राग येतो आपल्याला, त्या रागामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत मंडळीनं. राग इतका येतो एखाद्या व्यक्तीला, अनेक लोकांनी आपल्या पत्नीचा खून केला, पत्नीने पतीचा खून केला, मुलांचे खून केले. रागाच्या भरामध्ये तर होते ना मंडळीनं, तेवढी वेळ गेली की नाही मग सगळं शांतच आहे बघा. मलाही पूर्वी फार राग यायचा, फार प्रमाण कमी आलंय मला. तर मला इतका राग यायचा एका भक्तावरती. मी संकल्प घेतला भगवंताच्या साक्षीने, आजपासून या भक्ताला रागवणारच नाही, कसं पण वागलं, काही पण चूक करू, कारण मला ते सहनच होत नव्हतं. म्हणले की ह्या भक्ताला रागवायचंच नाही, काय जरी झालं कसं वागायचं तसं वागलं. आपण का नुकसान करून घ्यायचं आपलं, कारण राग आल्यानंतर नुकसान होतं. काय होतं, आपण जे कमवलेलं जे आहे पुण्य ते सगळं नष्ट होतं. त्यामुळे राग म्हणजे काय नुसतं बाह्य दृष्टिकोनातून नाही, अंतर्दृष्टिकोनातून बघितलं, आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर फार मोठं नुकसान साधकाचं होतं. जेव्हा राग एखाद्यावर व्यक्त करतो आपण त्यावेळेला आपलं फार मोठं नुकसान झालेलं असतं. आपली साधना नष्ट होते. सगळ्यात पहिल्यांदा आपण केलेलं जे काय तपोबल आहे ते नष्ट होतं राग आल्यानंतर. आध्यात्मिक म्हणून कमीत कमी आध्यात्मिक लोकांनी तरी भौतिक लोकांसारखं रागवायला नाही पाहिजे. आपण आपलं नुकसान का करून घ्यायचं. ज्याला सांगायचं प्रेमानेच सांगा, रागवून सांगूच नका. ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर नाही ऐकलं, समजलं का. पण राग आल्यानंतर सगळ्यात मोठं नुकसान आपल्या स्वतःचं होणार आहे. विशेष करून आध्यात्मिक साधकांनी लक्षात ठेवा, ज्यांना भगवत प्राप्ती करायची, भक्ती मार्गामध्ये पुढे जायचं, त्यामुळे तर रागवायला नाहीच पाहिजे. हा, रागवायला अधिकार कधी आहे, तुम्ही जर त्यांचा गुरु असाल तर तुम्हाला अधिकार आहे रागवायचा. नाही रागवला तुम्हाला पाप लागेल. हा, तुम्ही गुरु स्वीकारले, गुरु बनू नका. तुम्ही घरी बसा. तुम्ही मठ बांधलाय, सगळं केलेलं आहे आणि मठामध्ये काही पण चालेल तुम्ही बघत बसलेला आहे, हे नाही चालणार. तुम्हाला रागवावंच लागेल. त्या प्रभूजींना मी त्यांना म्हटलं, त्या प्रभूजींना रागवायला थोडं, किंवा ते मला जमत नाही रागवायला. ह्याला काय अर्थ आहे.
रागवावं लागेल ना, कारण ते चालणार कसं पुढं. भगवंताच्या सेवा आहे रागवणं सुद्धा. कारण जर रागवलं नाही तर मग शिष्य कसा तयार होईल मला सांगावं. म्हणजे ही पण एक इंद्रिय तृप्ती आहे. दुसऱ्या न रागवणे पण इंद्रिय तृप्ती आहे. मी शाबूत राहतो, मला कोणाला रागवायचं नाही. भगवंताच्या सेवेमध्ये हनुमंताने त्यांचा राग लावला, लंका जाळी रावणाची. नीट लक्षात ठेवा. म्हणून वेळ प्रसंगी रागवावं लागेल, पण त्यासाठी तुम्हाला अधिकार लागतो रागवायचा. उगाच कुणालाही रागवायचं नाही. रागवलं की मग तुमचं पतन होईल. रागामुळे तर झालं सगळं. विश्वामित्रास काय झालं? राग होता भयानक विश्वामित्राला सुद्धा. दुर्वासा मुनीस काय झालं? हे दुर्वासा मुनीने रागाच्या भरात किती कांड केलेले आहेत. साक्षात भगवान महादेवाचा अवतार आहे दुर्वासा मुनी, अंश अवतार आहे. पण रागामध्ये एक्सपर्ट. माणसं दूर म्हणलं की दूरच पाहिजे माणसं तिकडं, 10 किलोमीटरवरच लांब. महाराज लागलं म्हणलं, कारण इतकी भयानक होते ते दुर्वासा मुनी की त्यांच्या जवळ कोण थांबतच नव्हतं. ते तुम्हाला कथा माहिती आहे अमरीश महाराजाची. बिचारा ते एकादशी पकडली होती. निर्जल एकादशी कशी सुटते सांगा? पाणी पिऊन सुटते की नाही? सकाळ उठून पाणी प्यायचं होतं, तितक्यात ते आलं म्हणजे ना जेवायला वाढ. आणि मग ठीक आहे म्हणले, ते बनवतो म्हणले, तुम्ही याच म्हणले. म्हणजे नदीवर आंघोळ करून आलो म्हणले. ठीक आहे म्हणले. ते गेलं, नदीवर आंघोळ करून आलं. तोपर्यंत टायमिंग असतं की नाही उपवासाचं? टायमिंग झालं सोडायचं. जर तुम्ही उपवास नाही सोडला वेळेवरती तर पुन्हा दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करावा लागतो उपवास. 2 दिवस ती वेळ असते. एकादशी सोडायचं वेळ असते, त्याला काय म्हणायचं? पारणा. मग ती पारणाच्या वेळेमध्ये उपवास सोडायचा असतो. मग ते उपवास सोडायच्या वेळेला काय झालं, ते आलेच नाहीत महाराज. मग ह्याने फक्त काय केलं, हातामध्ये असं पाणी घेतलं आणि महाप्रसाद की पाणी पिऊन उपवास सोडलं. काय बिघडलं मला सांग? दुर्वासा आले. तेवढ्यात दुर्वासा प्रकट म्हणले, काय काय करतोय तू? म्हणले पाणी पिलं. अरे तुझ्या घरी पाहुणा आलाय, अतिथी आलाय आणि तू मला सोडून पाणी प्यालास, संतांना सोडून पाणी प्यालास. जटाच खोलल्या, जटा खोलल्या, जटेतनं राक्षस बाहेर काढला, सोडला त्या अमरीश महाराजाच्या अंगावर. अरे एवढ्या काय माझ्याकडे तू राक्षस बाहेर काढलास? राग काय असतो हे दुर्वासा मुनीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ह्याच्यापेक्षा डेंजर उदाहरण मला काय माहित नाही बरं का अजून. राग अहो नुसतं पाणी प्यायला तुझा काही संबंध बी नाही, का तू जावं अमरीश महाराज एवढं रागवायला? ते महाराज आहे, राजा आहे, राजा प्रजा चालवतो. तू साधा तू संत आहेस. ते दुर्वासा मुनीने काय केलं, विनाकारण त्यांना शाप दिला आणि त्याच्या मग राक्षस सोडलं. काय झालं माहिती का? त्यात नुकसान कोणाचं झालं? दुर्वासा मुनीच झालं. जेव्हा जेव्हा व्यक्तीला राग आलाय तिथे त्या व्यक्तीचंच नुकसान झालेलं आहे, पुढच्या व्यक्तीचं नुकसान कधी होत नाही. लक्षात घ्या. भगवंताला सहन नाही झालं, भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं. कुणाच्या मागं? राक्षस मारला, ते सुदर्शन चक्र लागलं त्या दुर्वासाच्या मागे. दुर्वासाचं धोतर धरून पळायला लागलं दुर्वासा. ब्रह्मलोकात गेलो, वाचवा ब्रह्माजी हे म्हणले आपल्याकडे नाही डिपार्टमेंट. महादेवाकडे गेले, हे म्हणले इकडे नाही म्हणले. वैकुंठात गेले, वैकुंठात माझ्याकडे नाही म्हणले. जाऊ कुठं म्हणले? सुदर्शन चक्र तुमचंच आहे म्हणले. ते म्हणले आता माझ्याकडे चालत नाही म्हणले. ज्याच्यावर तू रागवलायस ना तिकडे जा, त्याचं पाय धर म्हणले, तर मी हे सुदर्शन चक्र थांबल म्हणले. तसंच केलं त्या अमरीश महाराजांना. पाय पकडले दुर्वासा मुनींनी आणि तेव्हा ते सुदर्शन चक्र माघारी गेले. राग काय बघा हा राग. हे दुर्वासा मुनींनी एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी, फक्त जी काही दुर्मिळ अशी ठिकाणं आहेत, 2च उदाहरणं मला माहिती आहेत जेव्हा दुर्वासा मुनींना राग नाही आला. पहिलं कुंती महाराणी. कुंती महाराणीने सुद्धा दुर्वासा मुनींना काहीतरी भोजन, तिच्या हातचं जेवण खाऊन ते तृप्त झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? तू कुठल्याही कुणाच्याही देवताला आव्हान करून तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते. तिला आशीर्वाद दिला दुर्वासाने. आणि दुसरा आशीर्वाद दुर्वासाने दिला राधाराणीला. राधाराणीने सुद्धा त्यांना भोजन खायला घालून प्रसन्न केलं दुर्वासा मुनीला. म्हणून दुर्वासा मुनी
तिथं रागवली नाहीत. 2च प्रकरण मला वाटतं दुर्वासामुळे रागवली नाही. आणि प्रत्येक प्रकरणात रागवलेलंच आहे, विनाकारण रागवलेलं आहे. हा, काही कामानिमित्त रागवलं ठीक आहे ना, पण विनाकारण रागवल्याची उदाहरण दुर्वासामुळेची आहे. इतका राग आहे त्यांना, भयानक राग आहे दुर्वासामुळेंना. याच्यावर एक मोठं प्रवचन झाले, आपलं लक्षात ठेवा. मी पुन्हा त्या गोष्टी रिपीट करणार नाही दुर्वासामुळेच्या रागावर. म्हणून ज्याला येतो राग त्याला खातो वाघ. लहानपणी आम्हाला असं शिकवायचे, म्हणजे रागाला जाऊ नका बरं, ते वाघ खायचं तुम्हाला. म्हणजे आपण थोडस लक्षात घेतलं पाहिजे, रागावल्यानंतर नुकसान कुणाचं आहे? आपलंच आहे. तर त्यामुळे थोडस आपण कंट्रोल करू शकतो. जिथं शक्य आहे, गरजेचं आहे, शक्य नाही गरजेचं आहे, तिथं तुम्ही रागवलंच पाहिजे. आईने मुलाला काय करायला पाहिजे? वेळ आली तर रागवायलाच पाहिजे. त्याशिवाय वळण कसं लागणार? उगाच बिनकामाचं रागवायचं, दुसऱ्यांकडनं अपेक्षा करायच्या, हे काही योग्य नाही. आता ती पत्नी जरी असली तरी ऐकत नाही, काय करायचं? समजून घ्यायला लागलं काही गोष्टी आपल्याला, बरोबर आहे की नाही? तर राग आल्यानंतर सगळ्यात मोठं नुकसान आपलं होतं, विशेष करून भक्तांचं नुकसान होतं. बाहेरच्या लोकांची भांडणं लागतात. बाहेर पण कोणी तुम्ही विनाकारण रागवला तर भांडण लागणार मोठं. रागाच्या भरात माणसं काय काय करतात? आत्महत्या करतात, खून करतात, काय काय करतात लोक रागाच्या भरामध्ये. म्हणून राग हा चांगला नाही. राग आला तर काय करायचं? तिथं उपाय ठरवा तुम्ही काहीतरी, बर्फ वगैरे घ्या, असे भरपूर उपाय आहेत काय काय. तर एक भक्त होते आमचे कुर्डवाडीचे, सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होते, बेसमध्ये राहत होते. आणि त्यांना राग आला. त्यांना रागच येत नाही पहिली गोष्ट. एकदा त्यांना राग आला, राग त्यांना दुसऱ्यावर नाही आला, स्वतःवर राग आला. स्वतःवर राग म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? त्यांना यासाठी राग आला की म्हणे मी या भक्ताला कसं काय टाकून बोललो, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं, म्हणून स्वतःवर रागवले ते. मी कसं काय, मी असं कधीच करत, मी असं कसं काय केलं? स्वतःवरच रागवले ते आणि स्वतःला शिक्षा करून घेतली. त्यांनी काय केलं? त्या भिंतीवर हात करून घेतलं सगळं असं. तर बघितलं हात सुजलेला त्यांचा. म्हणजे काय झालं हे? ते म्हणले मी स्वतःचा हात करून घेतला, म्हणजे मला सहनच नाही झालं. म्हणजे स्वतःवर रागवले होते. स्वतःवर रागवणं चांगलं आहे, स्वतःला शिस्त लावण्यासाठी काही उपाय असू शकतात. पण रागवणं हे आपल्या डिक्शनरीमध्ये नकोच आहे शब्द. शक्यतो ज्याला भक्ती करायचे त्यांनी बघितलं पाहिजे, हरे कृष्ण मी जेव्हा जप करतो त्यावेळेला 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, माझा राग कमी झालाय का? जर कमी झाला नसेल, समजायचं तुम्ही जप चांगला करत नाही, मला अजून काही कळलं नाही त्यातलं. तर हे नॅचरली असतं, नैसर्गिक जन्मतच राग स्वभाव असतो रागीट. असं काही ते काय बनवून बनत नाही, पण असतो प्रत्येकाचा. पण एवढं लक्षात ठेवा, राग कधीही चांगला नाही. आणि नेहमी मी आमच्या गुरु महाराजांचं उदाहरण नेहमी माझ्या डोळ्यापुढे ठेवतो. तर आमचे गुरु महाराज आतापर्यंत मी कधीच पाहिले नाही त्यांना रागवलेलं. बेस्ट एक्झाम्पल. मी एवढ्या दिवस त्यांच्यावर राहिलो, पण मला कधीच एवढ्या जवळनं मी त्यांना पाहिलं, पण कधीच नाही. मला आठवतंय की एका भक्ताने मला सांगितलं, पूर्वी 1980 मधली गोष्ट आहे, काहीतरी 80-85 मधली का 90 मधली गोष्ट आहे. त्याला किती वर्ष झाली? 35-40 वर्ष झाली मंडळी. त्या काळामध्ये लॅपटॉप वगैरे काही नव्हते, फार कमी. विदेशातनं लोक आणायचे लॅपटॉप. तेव्हा कॉम्प्युटर होता, असलं मोठे कॉम्प्युटर. त्या काळामध्ये लॅपटॉप नव्हते. तेव्हा एका विदेशामधनं, संन्यासी इस्कॉनची म्हणजे मोठी मॅनेजमेंट असते, एक लॅपटॉप त्याने आणला होता. फार महाग होता त्या काळात, 50-60 हजार म्हणजे लय किंमत झाली हो 1980-90. आणि ते महाराज वापरत होते. महाराजांचा एक सर्वंट सेवक होता, असिस्टंट. त्याच्याकडेच राहणार तो सांभाळायला लॅपटॉप ना, महाराज कशाला वापरते, तर त्याच्याकडे लॅपटॉप असायचा. मग काय झालं, ते लॅपटॉप एक दिवशी पंढरपूरमध्ये झालेली घटना सांगतो. पंढरपूरमध्ये काय पहिलं, त्या मंदिरात काय नव्हतं, तिकडे सगळं असं छोटंसं मध्ये कोणीतरी आलं असेल, काय झालं असेल, तो लॅपटॉपच चोरीला गेला. तर 80-90 मधली गोष्ट आहे. तेव्हा लॅपटॉप चोरीला जाणं म्हणजे आताच्या घडीला 2-4 तोळं सोनं जाण्याप्रमाणे. 2-4 कसं जास्त, तेव्हा सोन्याचा रेट 3000 रुपये होता.
तोळा. त्या काळात लॅपटॉप गेलाय. म्हणजे विचार करा तुम्ही, लॅपटॉप चोरीला गेला तर ते भक्त मला सांगत होते की एवढी मोठी घटना घडून सुद्धा महाराजांना कळलं की लॅपटॉप नाही आहे, असिस्टंटने काही गडबड केलेली आहे. पण गुरु महाराज त्यांनी एकही शब्द तोंडात बाहेर काढला नाही. त्याला रागवायचं लांबची गोष्ट, आणि परत त्याला कधी विचारलं पण नाही की लॅपटॉप कुठं आहे, काय आहे म्हणून. त्यात सगळं महत्वाचं कारण सगळं ते काय असेल त्यांचं म्हणा, कारण झालेली घटना झाली, त्यानं मुद्दाम तरी काय केलं नसेल, पण चुकून त्याच्याकडनं हलगर्जीपणा झालेला असेल, जे काय झालं असेल. पण ते म्हणते की महाराजांना बघितले कधी रागवलेच नाहीत, कधीच रागवले नाही. एक साक्षात्कारी पुरुषाचं लक्षण आहे. आणि खरंच रागवायला नाही पाहिजे. आता कालच मला लय राग आला. का? मोबाईल फार महागातला, एक बोलायचा फोन नाही बरं का, ते फक्त रेकॉर्डिंग करायचा फोन आहे. आणि तो फोन पडला खाली एका तोजीच्या हातातून, हलगर्जीपणा केला ते थोडासा. मग माझ्या तोंडाला आलं असं, म्हणलं हे देवाच्या सेवेत लावतो ना आपण, तुम्ही कसं काय खाली पाडला म्हणलं. थोडंसं मी बोललो, पण आवडता घेतलं राग. म्हणलं रागवायला नाही पाहिजे आपण. तर रागवलं तर कोणाचं नुकसान आहे, माझंच आहे. मला काल क्लिक झालं, माझं सांगतोय मी, ठीक आहे सोडून दिलं मी, चला काय होतंय म्हणल्या गोष्टी, भगवंताची योजना आहे म्हणते सगळे. तर अशा प्रकारे थोडं 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 आपण शिकू शकतो की जिथं जिथं राग येतोय पटकन आपण काय करायला पाहिजे. एकतर काय जे उपाय ठरवतो, आणि आपल्याकडे उपाय आहेच की लगेच माळ काढायची, आत हात घालायचा आणि काय करायचं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे 23वा जो श्लोक आहे ना, त्यामध्ये सांगितलेलं आहे गोस्वामी. गो म्हणजे इंद्रिय, जे इंद्रियांचं नियंत्रण करतात ते गोस्वामी असतात. तर अशी लोक फार कमी त्या जगामध्ये. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्त राहतात तेव्हा त्याच्यापासून क्रोध निर्माण होतो. तुमची इच्छा पूर्ण होत नाही ना, इच्छा पूर्ण नाही झाली राग येतोय, बरोबर आहे ना. एखादा माणूस मनासारखं नाही वागायला, ह्याला काय करावं लागेल, प्रश्न विचारला. अपेक्षाच नाही ठेवायची. तुम्ही अपेक्षा ठेवली की यांना असंच वागलं पाहिजे म्हटला, आणि त्यांना नाही वागले राग येतोय. म्हणून अपेक्षाच नाही ठेवायची आम्हाला कुणाकडनं की तिकडे मातीच, तुला मला काय करायचं, असं एक म्हणावं लागेल तुम्हाला. कशा लागेल म्हणजे इच्छा, आपण अपेक्षा नाही करायची माझ्या सुनेनं एवढं करायलाच पाहिजे असं नाही. तर काल एक जोडपं माझ्याकडे आलं, ते म्हणले भांडण लागलं त्यांचं. भांडण कशासाठी आले, मंदिरात आले. मग म्हणलं थोडंसं मिटवावं आता काय. मग त्यांना बोलवलं, बसले, म्हणलं काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणले शेतात काम करत नाही. एक बाई वाचती रे म्हणले, हिने काम केलं तर, आणि उरले 4 बाया नीट काम करतात म्हणले. ते म्हणले मी माझ्या बापाच्या घरी कधी काम केलं नाही, मला वाकाय सुद्धा माहित नाही कुठं, मी कधी पाण्याची घागरा सुद्धा भरून आणलेली नाही म्हणली. मी काम करणार ना शेतात. मग मी दोघांनाही झापलं. मी पण सुरुवात माझी, मी म्हणलं तुम्ही लग्न करताना तुम्ही जो काही डोळ्याला पट्टी बांधलेली का तुमच्या, बोलला नाही का तुम्ही की मी शेतकरी आहे, तुला शेतात काम करायला लागणार, हे तू सांगितलं नाहीस का. ह्यांना पण विचारलं माताजींना, तुम्हाला कळलं नाही का लग्न करताना, तुम्हाला काम होत नाही तर तुम्ही आधी सांगायचं ना. शेतकरी नवऱ्या म्हणल्यानंतर थोडंफार काम असणारच, तुम्ही पण सांगायला पाहिजे होतं की मला होणार नाही शेतात, तुम्हाला पटतंय बघा. हे आधीच क्लिअर केलं असतं तर बरं झालं. आता एकमेकाला रागाला येणं, हमरी तुमरीला येणं. मग मी त्यांना सांगितलं अपेक्षा. आता काय करा तुम्ही, अपेक्षाच बंद करा आता, की यांच्याकडनं अपेक्षा करून काम होईल असं. तुमचं नुकसान होऊ द्या किंवा तुमचं काय 2 पैसे कमी, एखाद्या बाईला पगार जास्त जाऊ द्या, पण तुम्ही काय यांच्याकडनं अपेक्षा करू नका. कारण पैशासाठी संबंध खराब करायला नको. नवरा बायको म्हणून राहावं आयुष्यभर, नाही तर ते माहेरला पाठवायचं, ते चालू होतं त्यांचं सर्व केवळ एका कारणामुळे की मला हे काम करत नाही शेतामध्ये म्हणून. म्हणजे अपेक्षांचं ओझं घेऊन आम्ही जगतोय, बरोबर आहे की नाही. किती अपेक्षा आमच्या, भरपूर अपेक्षा आम्ही ठेवलेल्या आहेत लोकांकडून. मुलगा, माझा मुलगा झालाच पाहिजे, MPSC क्रॅक केलीच पाहिजे, इतक्या अपेक्षा की जबरदस्तीनं ते विश्वामित्रासारखं त्या त्रिशंकूला जबरदस्ती स्वर्गात पाठवावं लागलं. आता तुम्हाला सांगितलं स्वर्गात जात नसते, योगाच्या साह्यानं पुण्य करून स्वर्गात जाते. विश्वामित्राने स्वर्गात पाठवण्यासाठी त्याला खालनं टाकलायचं,
वरनं इंद्र टाकते, स्वर्गाचा राजा इंद्र टाकला खाली. अरे असलं ऍडमिशन नसते फोर्सफुली, मेरिटनं ऍडमिशन आहे इकडं. वरनं खालनं ढकलतो योग विश्वामित्र, योगाच्या साह्याने, योग बघायचा आहे ना, विश्वामित्र खालनं ढकलतो. इंद्र म्हणते अरे ऍडमिशन नसते असं फुकटचं, मेरिटनं ऍडमिशन आहे इकडं, असं वशिला चालत नाही स्वर्गामध्ये. तसं म्हणलं तर तसं. मग इतका राग आला विश्वामित्राला, आणि त्याने ती अपेक्षा एवढी होती की एक आर्टिफिशियल कृत्रिम स्वर्ग बनवला, डुप्लिकेट स्वर्ग बनवला आणि त्यात त्याला ठेवला. ह्यातलं सुख घे म्हणे तू, हेच स्वर्ग आहे म्हणजे तुझ्यासाठी, ते त्रिशंकुला. तर काय म्हणजे अपेक्षा एवढ्या आहेत ना लोकांच्या, एवढ्या अपेक्षा आहेत ना, लिस्टच आहे अपेक्षांची, पूर्ण नाही झालं. असं इंग्रजीमध्ये म्हणतात, एक्सपेक्टेशन लीड्स टू फ्रस्ट्रेशन. अपेक्षा हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. म्हणजे किती अपेक्षा, म्हणून बायकोकडनं अपेक्षा, मुलांकडनं अपेक्षा, हे असंच वागलं पाहिजे, हे असंच केलं पाहिजे. काही म्हणू नका, माळ घ्या, नामस्मरण करा, सगळं नीट होते. किती अपेक्षा करा, तसं होते का? होत बी नाही ते परत, आणि मग परत टेन्शन येते. असं कसं काय? लग्न करतानाच आपण इतक्या अपेक्षा करतो की परत आयुष्यभर त्या अपेक्षात मोजत बसतो सगळं, की त्यामुळे संसार नीट होत नाही. इतक्या लग्न करताना निस्वार्थपणे ती राहू माझ्याजवळ, ना राहू, तिनं काय काम करू ना करू, हे सगळं गृहीत धरूनच लग्न करायला पाहिजे. आपण सगळं गृहीत धरून करतोय की नाही नाही, ती मग एवढं काम करेल, तेवढं काम करेल, मला 7 मिळेल, माझ्या एकाचे 2 हात होतील, 4 होतील, ते काय काय सगळं प्लॅनिंग करून करतोय. ते नाही झालं की मग परत भांडणं सुरू होते. बरोबर आहे की नाही? म्हणून अपेक्षांचं ओझं घेऊन आपण नाही जायला पाहिजे. हे अपेक्षांना कुठेतरी बांध घालायला पाहिजे. मी तर काहीच अपेक्षा करत नाही. मी पहिले लय अपेक्षा करायचो, त्याला सोडून दिली, अपेक्षा करायचं सोडून दिलं. कोणाला कसं काय वागायचं असं वागलं, काय करायचं करू. आता काय आज उशीर झाला तरी मला काय टेन्शन, मी त्याच्याच टेन्शन घेत नाही. पहिलं मी फार कडक होतो वेळेच्या बाबतीत. उशीर झाला तरी मी काय म्हणत नाही. माऊली प्रभू कधी लेट आले काही म्हणत नाही. कधी रागवलं तुम्हाला? कधी सुद्धा नाही. अर्धा तास, एक तास अचानकपणे फोन करून सांगणार रोज मी येऊ शकत नाही, हे काही म्हणत नाही. जी गावाची गाडी घ्यायची नाही यायची. अपेक्षा का बाळगायची? अपेक्षा बाळगल्यानंतर मग सारखं मला भांडावं लागलं सगळ्या सांग. बरोबर आहे की नाही? तू का नाही आला, तू का नाही वेळेवर, तू का नाही केलं, अवघड आहे. म्हणून अपेक्षा ज्या आहेत, कुत्र्याला हाणत आहे. तुमची जी लिस्ट काढली ना तुम्ही की ह्यानं असं वागलं पाहिजे, त्याला तसं वागलं पाहिजे, लांब ठेवा थोडंसं, शांत राहा. कुणी जरी काय झालं तर त्याला कसं काय करायचं करू द्या, फक्त तुम्ही नामस्मरण करत राहा. जास्त अपेक्षा केल्या ना ते आपल्याला टेन्शन आणि आपल्यालाच राग येतोय, भरपूर राग येतोय, पूर्ण नाही होत म्हणून. पण नुसतं असं म्हणून जमणार नाही, आजपासून मी टेन्शन घेणार नाही, आजपासून मी अपेक्षा करणार नाही, असं म्हणून नाही जमत. हातात माळ लागते. नामस्मरण केल्यानंतर ते शक्य आहे. म्हणून भरपूर नामस्मरण करा, भरपूर नामस्मरण करा, हातात नेहमी माळ ठेवा नामस्मरणाची, आणि मग जास्त काय होणार नाही. तर हे प्रमाण आपल्याला हळूहळू कमी करायचं आहे. अपेक्षांचं प्रमाण कमी केलं की मग आपल्याला राग येणार नाहीये, आणि बरेच आपली इंद्रिय कंट्रोल. आणि राग आल्यानंतर कधी कधी बघा, राग हा कुठल्या इंद्रियातनं बाहेर पडतो तुम्हाला माहिती आहे? नुसतं तोंडातनच नाही, डोळे बी लाल होते, आग ओकते डोळे राग आल्यानंतर, कानातनं गरम हवा निघते, बघितलं का तुम्ही? राग जरा आला बघा, नाक बी फुसफुसते, हृदयाची ठोके वाढतात राग आल्यानंतर, जीभ पण असं हे करते, अशा करते. किती भयानक होते राग आल्यानंतर. सगळी इंद्रिय कामाला लावते राग. म्हणजे राग काय साधारण व्यक्ती नाहीये, सगळ्यांना कामाला लावते, डोळ्याला, नाकाला, कानाला, जिभेला, सगळ्यांना कामाला लावते ते. आणि म्हणून अपेक्षा आपण करायचं कमी करूया. आणि एक एकदा गुरु महाराजांना प्रश्न विचारला होता की महाराज तुम्ही का जास्त काही आदेश देत नाही, तुम्ही सांगायला पाहिजे मला की तू असं कर म्हणून. गुरु महाराजांनी छान उत्तर दिलं मला की म्हणले मी अपेक्षा जर केली तुमच्याकडनं ती पूर्ण नाही झाली तर 2 उत्तर सांगतो. म्हणले एक तर मला टेन्शन येईल, म्हणजे ह्याला मी ही सेवा दिली ती करतच नाही पूर्ण, तिचं टेन्शन वेगळं. आणि दुसरी म्हणले आध्यात्मिक उत्तर आहे, म्हटले अपराध होईल म्हणजे तुमच्याकडनं गुरुप्रती, त्यामुळं मी कधीच काय आदेश देत नाही म्हणले. कारण तेवढी पात्रता पण लागते म्हणले पूर्ण करण्यासाठी. मी आदेश दिला तुम्ही पालनच नाही केलं तर अपराध होणार तुमच्याकडनं, गुरु अपराध होणार, गुरु अवज्ञा होणार. आलं लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे आपण हे जो श्लोक आहे खरंच फार सुंदर श्लोक आहे भगवद्गीतेमधला. किती नंबरचा आहे? 23 नंबरचा आहे ना.
22 आणि 23 की आपण काय करायला पाहिजे, संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि काम क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचं कर्तव्य. शेवटचं वाक्य गीतेमधलं त्या श्लोकाचं त्याला लाईन मारून ठेवा, फार महत्वाचं आहे. काय लिहिले? काम आणि क्रोध यांना कशाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते? काय लिहिले? वाचा. कठोर परिश्रमाद्वारे. हा, सोपं नाही, भरपूर कष्ट घ्यावं लागेल. तुम्ही म्हणाल की आज मला राग येत होता आणि 2 माळा केला राग कसं काय कमी झाला, असं नाही. हे वासना आणि राग या 2 गोष्टी फार कठीण आहेत. एक उदाहरण देतो आणि थांबू आपण या ठिकाणी. अकबर आणि बिरबल, ते किती खरं काय माहित नाही, पण ते आपलं चांगलं आहे उदाहरण. एकदा अकबर राजा बिरबलाला म्हणाला की महाराज, माझा प्रश्न आहे म्हणले की माणसाची जी वासना आहे ही नष्ट होते, असं अकबराचं म्हणणं होतं. कधी नष्ट होते? जसं वय वाढेल तसं नष्ट होते, म्हातारा झाल्यानंतर नष्ट होते असं त्याचं म्हणणं होतं थोडक्यात. मग ते बिरबल म्हणले नाही, असं नाही म्हणले, मरेपर्यंत नाही, मेल्यावर पण ती वासना राहते. वासना आणि राग तुम्हाला वाटलं मेल्यावर संपते, नाही, ते आत्म्याबरोबर प्रवास करते. समजा तुम्ही आता रागीट आहे ना, रागीट आहे, पुढच्या जन्मी पण तुम्हाला रागीटच भेटणार. राग ज्याला जास्त येतो असा प्राणी पण बनणार आणि मनुष्य बनला तर पुन्हा राग येणार. आलं लक्षात? म्हणजे राग हा संपत नाही, मेल्यानंतर बरोबर प्रवास करतो. तसं वासना सुद्धा संपत नाही, ती आत्म्याबरोबर प्रवास करते, त्या मनाबरोबर प्रवास करते. आता तुम्ही जास्तच मग वासनेनं बरबडलेलं आहे, तसंच शरीर तुम्हाला कबुतराचं किंवा काय माकडाचं जे काय असेल ते भेटेल मग पुढच्या जन्मामध्ये. आलं लक्षात? म्हणजे मग बिरबल म्हटला की नाही नाही, हे संपत नाही म्हणला, वासना कधी संपत नाही म्हणले. मग असं म्हटल्यानंतर अकबराला काय पटेना. मग ते म्हणले ठीक आहे, प्रयोग करून दाखवतो म्हटले. मग एकदा काय झालं, एक म्हातारा माणूस होता, त्याचं वय 100 पेक्षा जास्त झालं होतं आणि तो आता जाणारच होता. कुठे जाणार होता? तिकडे कुठे पाप पुण्य काय घडले तर माहित नाही, देवाघरी जायला किंवा नरकात जायला, तिकडे काय जायला. पण तो झोपला होता. आता मरणाऱ्या माणूस कसा असतो, 100च्या नंतर हात उचलतो का? नाही उचलत, डोळ्याच्या पापण्याचा उचलत नाही. असं झोपला होतो, तिकडं तोड करून भिंतीकडे खाटावर झोपला होता. आणि मग बिरबल गेला आणि बिरबलाने मोठ्याने आवाज दिला, राजा धीराज महाराज अकबर पधार हे हे. अकबर महाराज येणार म्हणल्यानंतर थोडं तरी उठून असं बघायला पाहतो जायचं. तर नाही बघितलं, मरू तेवढं मी म्हणायला लागले, म्हणले अकबरी ना ते दिलं बरी, काय करायचं आपल्याला. कारण राजाचा जर आदेश नाही मानला तर, पूर्वीच्या ती मुसलमान राजा ते काही असं म्हणल्यानंतर ते म्हणले, त्याने डोळ्याची पापणी अशी सुद्धा केली नाही, उठायचं लांबची गोष्ट झाली. त्यानंतर दुसरा प्रयोग केला बिरबलाने. त्याने काय केलं, अकबराची सुंदर एक मुलगी होती, त्या अकबराच्या सुंदर मुलीला ते घेऊन आले आणि बघा त्यानं भिंतीकडे तोंड केलं होतं आणि तिच्या हातातल्या बांगड्या त्याने वाजवल्या. बांगड्या वाजवल्या आणि पायामध्ये पैंजण होतं, ते पैंजणाचा आवाज आला. ती बोलली नाही अजून, पण तिचा प्रवेश त्या खोलीमध्ये झाला. त्या खोलीचं वातावरण बदललं आणि त्या वाईब्स जाणवल्या त्या म्हाताऱ्याला. आणि ती बोलायच्या आतच त्याला इकडे वळून बघितलं, कोण आहे. डोळ्याची पापणी उचलत नव्हती तशी. राजा आला तर त्याला काही फरक पडला नाही, पण जा पैंजणाचा आवाज आला, मेल्याला जिता झाला. आणि मग बिरबलाने सिद्ध केलं की वासना मेलं तरी सुटत नाही. हे बघा, 100च्या पुढे वय झाले तरी सुद्धा ह्याला पैंजणाचा आवाज अजून चांगला आठवणीत आहे. आलं का तुमच्या? काय मला बोलायचं आहे, क्रोध आणि वासना 2 गोष्टी मेल्या तरी सुटत नाही. त्यासाठी म्हणून हा श्लोक म्हणले, मरण्यापूर्वी, स्पष्टपणे म्हटले, मरण्यापूर्वी या 2 गोष्टीवर नियंत्रण करा, नाही तर या जन्मात पण सुखी नाही
आणि पुढच्या जन्मात पण सुखी नाही. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी दुख ही दुख है. समजली का? हसताय का? मला कळत नाही, चुकीचं बोलतोय. बरोबर. पाटीलला चांगलं पटलंय माझं बोलले. तर मी काय सांगत होतो की आपण या दोन गोष्टीवर नियंत्रण करण्यासाठी मनुष्य जीवन आहे. इंद्रिय भोगातून दुःख उत्पन्न होतं म्हणून या इंद्रियांना मोकळं सोडू नका, यांना भगवंताच्या सेवेत लावा. नेहमी डोळ्याने भगवंताचं दर्शन करा, कानाने भगवंताबद्दल ऐका, जिभेने प्रसादच खावा आणि भगवंताचं गुण गावा, तर जीव नियंत्रणामध्ये येते. आणि अशा प्रकारे आपण केलं तर हे नियंत्रणामध्ये येऊ शकते. अशा प्रकारचे 2 श्लोक आज आपण घेतले, आपल्याला इथे थांबलं पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे